काल गुरुपौर्णिमेचा मुख्य दिवस असल्यामुळे देशभरातील लाखो साई भक्तांनी शिर्डीत मोठी अलोट गर्दी केली होती। साईबाबांच्या काळापासून साईंचे असलेले शिष्य साई भक्त आपल्या गुरुचे दर्शनासाठी शिर्डीत गर्दी करत असतात। साई नामाचा गजर करत भक्तिभावाने साईंच्या समाधीला ते नतमस्तक होत असतात। साईंच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यातून पालख्या देखील मोठ्या प्रमाणावर येत असतात। अशा पालख्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे। यामध्ये पायी येणाऱ्या साई भक्त भाविकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे। काल साई भक्तांच्या सेवेसाठी साई मंदिर हे रात्रभर खुले ठेवण्यात आले होते। काकडा आरतीनंतर त्रिसदस्य समितीचे अध्यक्ष सुधाकर यालगड्डा, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर, उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदींच्या उपस्थितीमध्ये साईंची प्रतिमा, पोथी आणि विण्याची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी विविध साई भक्त देखील सहभागी झाले होते। साईंच्या दर्शनासाठी नगर मनमाड रोडवर दर्शन रांगेच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर साई भक्तांनी गर्दी केली होती। गुरु शिष्य परंपरेमध्ये गुरुपौर्णिमा हा फार महत्त्वाचा दिवस मानला जातो। साईबाबा संस्थांच्या वतीने साई भक्तांना राहण्यासाठी निवासी व्यवस्था, भोजन व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आदींसह विविध बाबींकडे बारकाईने लक्ष देऊन या सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे साई भक्तांनी समाधान व्यक्त केले। शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी शिरीष वमने, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, साई मंदिर सुरक्षेचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी, जनसंपर्क अधिकारी तुषार शुळके आदींसह विविध अधिकारी, पदाधिकारी, साईबाबा संस्थांचे कर्मचारी साई भक्तांच्या सेवेसाठी प्रयत्नशील होते। शिर्डीमध्ये येणाऱ्या साई भक्तांनी साई प्रसाद भोजनाला जाऊन या महाप्रसादाचा लाभ घेतला। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी किशोर पाटणी, शिर्डी।